गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये. आणि आता वाजलेले आहेत 5. आपण चाललेलो आहोत आपल्या डेलीच्या राईडचा जो मीटअप पॉइंट आहे तिकडे आपण चाललेलो आहोत. आता डेस्टिनेशन तर तुम्हाला समजेलच पुढे की कोणतं डेस्टिनेशन आहे ते पुढे आपण बघणारच आहोत. सो स्टे ट्यून. सो आता आपल्या मीटअप पॉइंट वर पोहोचलो आणि गँग पोहोचली आहे. आता घेऊया महादेवाचं दर्शन. ये अपना विपुल भाई, कैसे हो? किती वाजता पोहोचले? तर घेऊया दर्शन. चला आता सुरू करूयात आपल्या महादेवांच्या राईडला. आता निघालेलो आहोत विक्रमगड मधनं आपण. मागून आपली गँग येते. निघतोय आपण जव्हार वरनं, जव्हार नाशिक आणि तिकडनं पुढचा रस्ता. सो बघूयात. सुंदर अशी सकाळ झालेली आता आणि मागे बघूच शकता तुम्ही कसा आपला ग्रुप येतोय मागून. निघायला थोडं लेट झालं आपल्याला. आपण 5 ला निघणार होतो, आपल्याला वाजले 5:30. सो तरी चालू देत, ठीक आहे. मलाच लेट झाला ऍक्च्युली. निघालो दादा. व्हॉट अ व्ह्यू. सो फ्युलअप नव्हता केलेला काल आपण, आता फ्युलअप करून घेऊयात आपला ग्रुप. सो फ्युलअप करतो. त्र्यंबकेश्वरला पोहोचलोय, फ्युलअप करून घेतो आता आणि त्यानंतर निघूयात पुढच्या रस्त्याला. नाशिक मार्गे आपण जाणार आहे तिकडनं आता. सो नाशिक मध्ये एंट्री केलंय आता. आता पुढे जाऊन कुठेतरी नाश्ता करायला थांबू, त्यानंतर आपण रूट सिलेक्ट करू. रूट आपण सेट नव्हता केलेला, सगळेजण वेगवेगळे रूटने दाखवत आहेत. त्यामुळे पहिला रूट सेट करू आणि सगळे त्याच्यानुसारच जाऊ. ओके. हम तो निकल पड़े उज्जैन बॉस. ये है अपना विपुल भाई का RTX और एक साइड में अपना सौरभ भाई का RTX और बीच में है वेदांत भाई. तो काफिला कैसे नजर आ रहा है आपको? असं वाटतंय भाई ग्रुप चाललाय आणि लवकरच आता आपला ग्रुप पण रिव्हील होणार आहे. ग्रुप नेम आपल्या डेस्टिनेशन पॉइंटला आपला ग्रुप रिव्हील होईल आणि तिथून मग स्टार्ट होईल आपली सगळी. सो स्टे ट्यून. दिसत नाही. औरंगाबाद, निफाड, येवला, ओझर. ओके. अरे भाई सकाळ सकाळी ट्रॅफिक लागले इकडे. काय नाशिककर एवढ्या ट्रॅफिक मध्ये कसे काय राहता? मित्रांनो, नाश्ता आलेला आहे. 2 मिसळ सांगितलं मी, 2 पोहे आणि 2 आलू पराठे. बाकीचं येत आहे इथपर्यंत. फ्युलअपसाठी थांबलेलो परत एकदा. आता आपण पोचलो, मला धुळ्याच्या पुढे आहेत आपण. आणि हे बघ RTXचा रिव्ह्यू चालला आहे. आपला ग्रुप ही गाडी आवडत येत नाही. हा बघ कसा पितो पाणी. कोणती 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 कोणती? वेदांत कुछ बोलना चाहोगे इस पर? हे काका आता आम्हाला ज्ञान देत होते. भरपूर गर्दी. 270 किलोमीटर झाली आहे. वेदांत आता बोल, आता बोलू शकतो. आमचा हिरो नंतर खूप आहे. परत आता आपण थांबलो इथे लंचला. हॉटेल प्रगती म्हणून आहे. गाड्या पार्क केलेल्या आहेत आपल्या सगळ्या. आता इथे आपण थोडं ऊन कमी होण्याची पण वाट बघू
आणि मग निघूयात पुढच्या रस्त्याला. मध्ये नागलीचा पापड आलेला आहे. इकडे या साईडला नागलीचा पापडच famous आहे. लिंबू बाकी ऑर्डर येते आमची. नागलीचा वापर काय ऑर्डर दिलं? व्हेज कोकोनट. क्या व्हेज कोकोनट? व्हेज कोकोनट का स्पेशल है ये पनीर लवाबदा. कबाबदार जैसे हम सब्जी है रेस्टोरेंट. टेम्परेचर खूप असल्यामुळे 360 लावला नव्हता मी दुपारी. आणि 12 ते 3 एवढं ऊन होतं इकडे, म्हणजे 45 डिग्री सेल्सिअस झालेला. त्यामुळे मी ऑन केला नाही. आता वाजले 5:30. आता मी काढलाय आणि आता आपण आहोत शिरपूरच्या पुढे. MP बॉर्डर आपण क्रॉस केले. वाजलेत 5:30. थोडे ऊन जास्त असल्यामुळे स्टॉप पण खूप होत आहेत आपले आणि ऊनच तेवढं आहे. सो चलो हम तो चले उज्जैन. भाई याला मानला पाहिजे. एक्स्ट्रीम 125 घेऊन आलाय भाई, मानला पाहिजे. बाकी सगळ्यांच्या अबाउट 300 cc आहेत. एक आहे एक्सपल्स 200 आणि हा भाई 125 क्लास पळवतोय बघा ना. आता मी 100ला आहे, हा भाई 100ला कंटिन्यू खेचतोय गाडी. सो असं ना काय नाही की गाडी चांगलीच पाहिजे, आपण आवड पाहिजे माणसाला. आवड असली की कोणतीही गाडी घेऊन तो कुठेही जाऊ शकतो. आवड पाहिजे फक्त, बस भाई. तो आता हा व्हिडिओ काढतोय आपली, तो बघून घ्या. पब्लिक रिॲक्शन देतात भाई फुल. आज तर व्हिडिओ काढतायत लोक. याआधी फक्त बघायच्या, आज सगळ्या व्हिडिओ येत आहेत. सो स्टे ट्यून. तर आता आपण चाललो आहोत महादेव, म्हणजे महेश्वर घाटावर चाललो आता आपण. सो बघूयात कसा महेश्वर घाट आहे. त्याला बोलतात, मला तरी वाटतं त्याला वाराणसी, मिनी वाराणसी बोलतात. तर बघूयात नक्की हा आहे का मिनी वाराणसी. भाई ये देख, चुपचाप वीडियो निकल रही. तो खतरनाक असे पब्लिक रिॲक्शन येत आहेत आज. आज छोटा ग्रुप आहे तरी आपला, 7 जणांचा ग्रुप आहे. तरी एवढे खतरनाक रिॲक्शन्स. लवकरच आपला ग्रुप रिव्हील होणार आहे बॉस. स्टे ट्यून. काय महेश्वर महादेव एकदम जुना मंदिर वाटते ना. ये गुफाएं इस क्षेत्र के बाघों का निवास स्थान बन गई, इसीलिए इन्हें बाघ नाम मिला. समय का पहिया निरंतर चला. कई सौ, न जाने कितने ही राजवंश आए. आता वाजले 9:30 आणि आपण पोहोचलो आहोत आता ओंकारेश्वर मध्ये. दर्शन भेटते की नाही माहिती नाही, कारण 10 वाजता बंद होतं. वाजले 9:30. तर पण आपण एकदा ट्राय करूयात, नाहीतर मग उद्याच दर्शन घेऊन पुढे. जाके वहाँ क्या करो तुम, वहाँ जब तक पहुँचोगे जब तक मंदिर ही बंद हो जाएगा. हो गया आराम से रेस्ट करो, सुबह दर्शन कर लेना. सुबह 4 बजे की लाइन में लगोगे, सबसे पहले तुम्हारे दर्शन होंगे.